महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र धर्म हे नाव कानावरती पडताच सर्वात प्रथम, किंवा महाराष्ट्र धर्म घडला तुम्हा कारणे हे वाक्य कानावरती पडताच सर्वात प्रथम आपल्या सर्वांच्या अंतकरणात एकच नाव येतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं. कारण सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र धर्म घडवला किंवा स्थापन केला. परंतु महाराष्ट्र धर्म घडवण्यासाठी किंवा स्थापन करण्यासाठी त्याला हितवा उपदेश देऊन प्रेरित कोणी केला असेल किंवा त्याला भाग कोणी पाडला असेल तर ह्याच वारकरी संतांनी किंवा रामदास स्वामींसारख्या महात्म्यांनी. धर्मासाठी झुंजावे, झुंजून या उख्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले, देशद्रोही तुटके कुट्टे मारवणे घालावे परते, देवदास पावती फक्त येथे संशय नाही, देव मस्तकी ठरावा अवघा हल्लकल्लोळ करावा, मुलुख बनवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी किंवा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे चाम करणे काम, बीज वाढवावे नामकी राज. मग धर्माचं पालन करायचे, तुम्हाला महाराष्ट्र धर्म घडवायचा आहे आणि त्याचं बीज चहू दिशेने वाढवायचे, ते करण्यासाठी तुम्हाला जे करावं लागेल ते करा. मग भले देऊ काशीची लंगोटी पण नाठायाच्या माती हनुकाठी, किंवा सोने रुपयामा मृतिके समान मानिक पाषाण खडे तैसे, असं खडे तोच लावून ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हितवा उपदेश केला आणि हा महाराष्ट्र धर्म घडवण्यासाठी प्रेरित केलं किंवा भाग पाडलं ते म्हणजे हे वारकरी संत. आता आपण या गोष्टीमध्ये थोडासा खोलवर विचार करायला गेलो तर आपल्याला समजेल की ह्या महाराष्ट्र धर्म घडवण्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचा हात असला तर त्यांना हितवा उपदेश देऊन तो महाराष्ट्र धर्म घडवण्यासाठी भाग कोणी पाडला असेल तर ह्या वारकरी संतांनी. म्हणून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्याला कोणी विचारलं की हा महाराष्ट्र धर्म घडला कोणा कारणे, किंवा आपल्या मुखातून एकच उत्तर आलं पाहिजे ते म्हणजे या वारकरी संतांमुळे, या वारकरी संतांमुळे. आणि यासाठी सांकेतिक कोड क्रमांक 15 मी आयुष कदम तुमच्या समोर विषय म्हणत आहे, महाराष्ट्र धर्म घडला, वारकरी संत महाराष्ट्र धर्म घडला तुम्हा कारणे. आता हा महाराष्ट्र धर्म वारकरी संतांमुळे घडलाय, पण कसा, तर सुमारे 750 वर्षापूर्वी 12व्या ते 13व्या शतकामध्ये ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषेचा गौरव केला. 56 भाषेचा केलाच गौरव, परंतु त्या ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषेचा गौरव केला असला ते 6व्या अध्यायात माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी अमृत चांगली पैसा जिंके असं लिहित 56 भाषेचा गौरव केला असला तरी माझ्या मराठीपेक्षा कोणतीच भाषा श्रेष्ठ नाहीये असं लिहून ज्ञानेश्वरी भाषेच्या जोरावरती महाराष्ट्र धर्म घडवला. कारण शास्त्र किंवा धर्म स्थापनेची व्याख्या अशी सांगते की एखादा धर्म जेव्हा स्थापन केला जातो तेव्हा त्याच्या भाषा सर्वात महत्वाची असते, कारण भाषेच्या जोरावरती त्या धर्माची संस्कृती परंपरा चालीरीती ह्या ठरवल्या जातात. पण सर्वात प्रथम भाषेच्या जोरावरती हा महाराष्ट्र धर्म स्थापन किंवा घडवला कोणी असेल तर ते ज्ञानोबा नामक वारकरी संतांनी. त्यानंतर जेव्हा एखादा धर्म घडला जातो तेव्हा त्या धर्मात सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे शांततेची, परंतु त्या शांततेसोबत अशांततेचा अंगीकार सुद्धा तितकाच गरजेचा असतो. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांवरती एक यवन 108 वेळा थुकला तरी सुद्धा तिथं न रागावता त्याचे दर्शन घेऊन त्याच्या मनात वैराग्य निर्माण करून या महाराष्ट्राच्या मातीला शांततेचा सिद्धांत शिकवला. आणि त्याच जागी गुरुकडे अध्ययन करत असताना काही गुरुवारची संधी साधून काही यवन प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला चढविला आणि त्या यवन प्रवृत्तीच्या लोकांना हल्ला दूर रोखण्यासाठी एकनाथ महाराजांनी हातात शस्त्र घेऊन त्यांच्यावर लढा दिला आणि या महाराष्ट्र धर्माला सांगितलं की या महाराष्ट्र धर्मात वास्तव्य करत असताना शांतता तितकी गरजेची आहे तितके या महाराष्ट्र धर्माचं रक्षण करण्यासाठी हातात शस्त्र घेऊन अशांततेचा अंगीकार सुद्धा तितकाच गरजेचा आहे. त्यानंतर जेव्हा एखादा धर्म घडला जातो तेव्हा सर्वात जास्त महत्वाचं असतं त्या धर्माचा अंगीकार करून चालणारी एकत्वाच्या भावाने चालणारी हा समाज. जेव्हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जाती जातीमध्ये लोक विखुरली होती, अथवा किंवा जाती जातीमध्ये धर्मामध्ये या महाराष्ट्राच्या मध्ये जेव्हा द्वेष निर्माण झाला होता तेव्हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य चांडा आहे अधिक वैश्यही आहे अधिकार असं म्हणत सर्वांना जाती विखुरलेल्या लोकांना एकत्र आणून वेश्येला सुद्धा ज्या मातीत ज्या धर्मात अधिकार मिळवून दिला तो म्हणजे हा महाराष्ट्र धर्म. त्यानंतर सोने रुपया, त्यानंतर जिंकण्याच्या संधी हिरा जो भंगला किंवा जोडून या धनम उत्तम व्यवहार उदास विचार वेचू नये असे उपदेशपर प्रमाणे सांगून या महाराष्ट्रातील जनतेला सात्विकतेच्या मार्गावरती चालायला शिकवणारे तुकोबा नामक सुद्धा वारकरी संतच होते. त्यानंतर जेव्हा या महाराष्ट्रामध्ये
किंवा संपूर्ण भारताचा जेव्हा आपण अभ्यास करायला गेलो तेव्हा जिथे स्त्रियांना अधिकार नव्हता त्याच ठिकाणी या महाराष्ट्राच्या मातीत स्त्रियांनी मुक्ताबाईंनी ताकीच्या अभंगातून किंवा जनाबाईंनी त्यांच्या ओबीतून ह्या महाराष्ट्राला उपदेश केला. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य आहे की जिथे स्त्रियांना अधिकार नव्हता त्या स्त्रियांना उपदेशाचा सुद्धा म्हणजे अधिकार तुम्ही प्राप्त करून दिला. तर या वारकरी संतांनी घडवल्या महाराष्ट्र धर्मामध्ये असे कितीतरी प्रकरणे सांगते येतील. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, आदिकरून तुकोबारांचे असे कितीतरी चरित्र प्रमाण अभंग सांगता येईल ज्याच्यातनं हे सिद्ध होतं की हा महाराष्ट्र धर्म वारकरी संतांमुळे घडला. परंतु वेळेचं थोडंसं बंधन असल्या कारणाने मी तुमची इथं रजा देतो आणि थांबतो.